आज डायरेक्ट तोंड बिन पॅक करून कॉलेजला गेलो होतो. तर काय विषय पब्लिक सकाळ सकाळी घरच्याने डायरेक्ट दळण आणायला पाठवून दिलं. म्हणलं आता घरात राहतं म्हणलं दळण तर न्यावंच लागणार. दळण वगैरे घेतलं डायरेक्ट गाडीच्या मुंडीकडे ठेवलं. पडन का काय पण मा मित्राची डेअरिंग पण मला असं वाटायला लागलं नाही पडायचं. भाऊ डायरेक्ट 3-4 घेऊन चालला होता. दळण डायरेक्ट माझ्यापासून लॉंग आणि सेफ डिस्टन्सवर ठेवून दिलं आणि ज्याच्यासाठी लॉंग डिस्टन्सवर ठेवलं तेच झालं घरी येऊन. काळे कपडे डायरेक्ट पांढरे करून टाकले. मग काय दळण वगैरे घरी ठेवून निघालो आपण कॉलेजला. तेवढं ते अरेस्टर दिसलं त्यांना एक चक्कर द्या. ते म्हणे भाऊ तुला जर चक्कर दिला मला स्वतःला चक्कर येऊन पडावं लागलं. म्हणलं मग तसं काही ना करू आणि आपल्याला जाताना टावर दिसले. विचार चालू होता टावरच्या लाईट घरात घ्यावा. नंतर विचार केला आपल्या घराचं दूरसंगच होईल आणि कॉलेजला 1 किलोमीटर आधी डायरेक्ट पावडरचा डबा घेऊन टाकला आणि कॉलेजला येऊन डायरेक्ट 5 लिटरच्या बाटलीने पाणी प्यायला लागला. महिन्याभरात 60 आत्ताच करून ठेवा राहिला. 5 मिनिटं कॉलेजला टाइमपास करून निघालो होतो घरी. तितक्या धामाने डायरेक्ट आपल्याला फोटो काढायचे. भाऊ पोज वगैरे दाखवली मोबाईल मध्ये. म्हणलं ती पोज दाखव नाही तर काही करतो फक्त उभा राहा आणि त्याला दिला रस्त्यात उभा करून फोटो काढायचा आणि व्हिडिओ काढत बसलो. भाऊ डायरेक्ट गोलीगत धोका देऊन टाकला. ते उद्यापासून तुला पण गोलीगत धोका द्यावा लागणार कॉलेजला. आणि जातानीच ब्लॉगरचं दुकान दिसलं. म्हणलं नाही तर ब्लॉगर तरी भेटते दुकानावर पण त्यांचे छोटे बंधू भेटले जे की आता 10वीचे पेपर देऊन